चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परमसुखम केवलम ज्ञानमूर्तिम सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थधनुत्रा तत्र श्री विजयो भूते ध्रुवाणी तिर्मतिर्ममदयाची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची वंदू श्रीचरण सद्गुरूची नमस्कार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो महायोग तिथे तडे भीमरत्या वरम कुंडली काय धरून समगत्य चिंतमनंत कंदं परब्रह्म लिंग भजे पांडुरंगं। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुतरी काही चनीने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी 84 लक्ष मुनी फिरता अवचेत नरदेह आला होता करियाचे समाधान वाचे गाई नारायण प्रस्तुत प्राप्त प्रसंग 13वा या विधीसाठी निवडलेला अभंग अखंड कोट ब्रह्मांड नायक या पृथ्वी तलावर अवतार करायला आल्यानंतर परमार्थाची परसीमा म्हणजे शांती आहे आणि ती शांतीच्या महात्म्याने प्रदान केली असे असणारे पैठण निवासी नाथ बाबा यांचा देहाचं महत्व सांगणारा आयुष्याचा महत्व सांगणारा शिवेसाठी निवडलेला अंग आहे विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा
या मृत्यू लोकामध्ये एका ठिकाणी जन्माला येऊन दुसऱ्या ठिकाणी आयुष्य वेचलं आणि आपलं मिळालेला सद्गुरूचं तत्व साधना करत असताना अचानक देह ठेवला. अशा असणाऱ्या वैकुंठ सुखनिवासी लोक सौ चतुराबाई गुलाब रायते यांचे असणारे गुलाब रायते हे पती आहेत, गणेश रायते हे मुलगा आहे, आशाबाई रायते ही सून आहे आणि वंदना मुरकुट मुलगी आहे, नंदा भुजंग ही मुलगी आहे आणि समस्त रायते परिवार आप्तइष्ट नातेवाईक सर्व गुरुबंधू सर्व साधक मंडळी या ठिकाणी आपण एकत्र येऊन आजचा हा जो विधी आहे देव ब्राह्मणाच्या साक्षीनं त्या जीवाला त्या प्राणाला गती प्राप्त करून देण्यासाठी एक 13व्याची विधी असते आणि ती विधी दशक्रिया विधी झाल्यानंतर 3 दिवस तो जीव आपल्या घरामध्ये असतो आणि आजची ही जी देव ब्राह्मणाच्या मंत्र उच्चाराने जी गती प्राप्त करून दिली जाते. प्रवासाला आज सुरुवात होणार आणि प्रवासाला सुरुवात होत असताना बरोबर 1 महिन्याचा प्रवास असतो आणि महिन्याचा पुढचा जो महिना येईल मासिक येईल त्या मासिकाला त्या दिवशी मुक्काम असतो त्या जीवाचा. असा 11.5 महिन्याचा प्रवास असतो आणि 11.5 महिन्याचा प्रवास झाल्यानंतर 1 वर्षाने त्याच्या पाप पुण्याचा विचार केला जातो आणि त्याला योनी दिली जाते जसं त्यांचं कर्म असेल त्या पद्धतीनं. परंतु हे कुणाबद्दल सांगण्यात आलेलं आहे? कर्म कुणाबद्दल आहे तर अज्ञानाबद्दल आहे. जर या मृत्यू लोकात आल्यानंतर समर्थ सद्गुरूचं, कारण समर्थ असावा निस्ता असून उपयोग नाही, ते तत्व आपल्याला द्यावं ज्या तत्वामुळं आज पूर्ण जगात किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे मरणाच्या थारुल्यात आहे आणि माणूस प्रत्येक जण कशाला जर घाबरत असेल तर मरणाला घाबरतो. लक्षात ठेवा, कारण मरण कुणालाच आवडत नाही आवडत नाही. एखादा मर म्हटला तर ते शब्द सुद्धा सहन होत नाही. आगा मर हे बोलन साहती नाही, मर हे बोलणं सुद्धा सहन होत नाही. परंतु जावं मात्र सगळ्याला लागतं, कारण शास्त्र सांगतं पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, 33 कोटी देवता मर गए पण काल की फाशी येते उरू नाही. आले
हे तर भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत होता. आपण भाग्यवान आहे मायबाप. आज महाराष्ट्राचा जो परमार्थ जिवंत आहे त्याचं कारण आहे तुमच्या मुंबईकरांचे उपकार आहे. कारण तो महात्मा ज्यावेळेस अवतार करायला आला तुमच्यापर्यंत पोहोचला, याच या मुंबई नगरीमध्ये त्या महात्म्याला असंख्य अडथळे होते कार्य करत असताना. पण काही नाही मंडळी आज आपल्या बाबूदादा सारखी मंडळी, या मंडळीनं बाबांचं कार्य महाराज स्वतः अनुभव घेतला आणि तेच कार्य पुरुषार्थ सिद्धीतवती घेऊन या पुण्या हाती निघाला भक्तीपंथी जगात. तुमच्यासारखे सर्व सज्जन मंडळी ते कार्य घेतलं, ती कार्य अंगीकारलं आणि तीच कार्य आज तुम्ही समाजाला वाटताय. अनंत उपकार आहे तुमचे मायबाप. कारण जगाच्या पाठीवर भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतोय, अर्जुना या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनी जन्माला येणार आहे. पण आल्या आली योनी तुला सांगू, भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर नतमस्तक होऊन अंतकरणामध्ये मन संकल्प विकल्पाचे बाण चालू आहे आणि संकल्प विकल्प थांबवण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतोय. अर्जुना उपदेते नासे नासले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परी भवेगा. अर्जुना जे उपजले ते एक दिवशी जाणार आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. मग जाता येता त्याला पाहुणा म्हणतात आणि कधी जात नाही येत नाही त्याला स्वरूप म्हणतात. विठाला मला सांगा, आज पूर्ण जग देवाच्या पाठीमागे आहे. कुणाच्या पाठीमागे? कुणाचा कसा देव देव तर कुणाचा कसा देव देव. कारण भक्तामध्ये 4 प्रकार सांगितले: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तुम्ही ज्या ट्रॅक मध्ये ना, तुम्ही जे 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 सर्व साधत आहेत ना, त्या ट्रॅक मध्ये त्या ट्रॅकला नाव आहे ज्ञानी. आणि ज्ञानाचं काय काम आहे मी ते चौथीच्या ठाई आता काहीची करणे नाही, भक्त एक उपाय ज्ञानी. जो चौथा जो भक्त आहे काहीच शिल्लक राहत नाही. लक्षात ठेवा, प्रबोधानंतर परमार्थाची खरी वाटचाल आहे. प्रबोधानंतरची खरी वाटचाल आहे, परंतु करणं काही शिल्लक राहत नाही. आणि जर करायला गेला तर नाथ महाराज सांगतात हरिपाठामध्ये, जे जे दृष्टी दिसे ते हरी आपल्याला वाटतं का हरी करू मग तू दे स्वर्गात शांती विजया
कुळ आहे. जे तुम्ही सांगितलं ते सगळं अलीकडच आहे. ते संपल्याशिवाय प्रबोधच नाही. ऐका, कारण वाप झाल्या घात वाया जाती. हे सगळं अलीकडे आहे. ज्या क्षणाला प्रबोध झाला त्याचा विषय संपला. फक्त शिल्लक राहते ती वृत्ती. प्रबोध झाला, टाकिली पात्र झोळी, धर्म अधर्माच्या हे सगळं संपलं. कोणाला चुकवला त्रिगुणाचा ओळसा, न मागे फिका आता हाती झाला भरवसा. ओळली 17 विगा तिनं पुरविली इच्छा, आणि सुखे विनी जलोबा शून्य सारुणी तिथे. चला पुढं ऊर्ध्वमुखी आळविला. अरे दुधात नव्हतं का? दुधात होत, पण बाबा म्हणायच्या ढवळत बसल्यानंतर 56 पिढ्या गेल्या तरी वेळ बसायचा. मग प्रबोधाचं नाम काय आळंदीमध्ये देणारे नाहीत का? आहेत ना, पण मोठे मोठे बाबळे वाढले, मोठे मोठे बाबळे वाढले, आणि हा ती घेऊन पावर घेऊन पेरणी करायला निघाला. अरे अगोदर बाबा म्हणायचे पहिल्यांदा ती सुपी कर जिथं बी पेरायचंय ना. आता तुम्ही जे प्रमाण दिलं ते प्रमाण जमीन सुपीक करायचंय. मग नांगर लावला ना, बाकीचं हे सगळं निघून जातंय. मग बाकीचं शास्त्राचा तत्वाचा पालहळ करू नको. मग ते तत्व कसं आहे? व्यापक आहे. श्रीपाद बाबा अमृत पाजिलं, श्रीपाद बाबा अवतार कार्याला आल्यानंतर ज्यावेळेस अखंड कोट ब्रह्मांडाने राम प्रभू अवतार कार्यात असताना समाजाने परब्रह्म आहे हे नाकारलं. कुणाला? राम प्रभूला. कुणी म्हणत नव्हतं हा परब्रह्म आहे, हे देव आहे, अवतार कार्याला आला. कारण त्या असताना तत्व कसं होतं? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुणाया. अवतार कार्याला आलं, रघुकुळात आलं, मर्यादा घेऊन आलं, अवतार कार्य केलं. अवतार कार्य करत असताना प्रत्येक मानवाने विरोध केला. कुणी केला? मानवाने विरोध केला. मग तुम्ही सगळे कोण होतं माहितीये? त्यावेळेस माकडं होतं. 1820 सैन्य होतं. सगळ्याला पाचारण केलं. आणि मग काय केलं माहितीये? ह्या सगळ्याचं मुख्य सेनापती हनुमंतराय होता. हनुमंतराय जर नसते तर हे माकडं बी तुम्हाला सांगतो टिकली नसती. कळतंय का मी काय सांगतोय? माकडं पण टिकली नसती. कारण काय माहितीये का? सगळ्याला बोलवलं, आणि सगळ्याला बोलवल्यानंतर कारण त्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर तत्व पाहिजे, नाम पाहिजे आणि भक्ती पाहिजे. भक्तीशिवाय जाता येत. कसं सांगू तुम्हाला? पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती.
स्थिर केली जी आचपळ होती, अनुनिश्चित लाविले पंथी हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. मग भक्ती करण्यासाठी साधने भेटल्यानंतर पंचप्राणाचं काम चालू झालं. प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान हे तत्व भेटल्यानंतर ते तत्वाने ते प्राण पेटतात आणि मग खरा काकडा चालू होतो. काकडा म्हणजे नुसते इवळत बसलं आणि बोबलत बसलं म्हणजे नुसतं पाठांतरच चालू आहे आज महाराष्ट्रभर. पण पेटलेले फक्त एवढ्याच ठिकाणी सापडतात, बाकीच्या ठिकाणी नाही. मग तिथून भक्ती चालू होती आणि भक्ती चालू झाल्यानंतर मग याचा संबंध सुटतो, या देहाचा संबंध, आणि या देहाचा संबंध सुटला म्हणजे पूर्णत्व नाही. इति जाती तिला वृत्ती ज्ञान म्हणतात, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात, आणि कधीच येत नाही ना जात नाही त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. अष्टसात्विक भाव झाल्याशिवाय भक्ती सिद्ध होत नाही. नाही नेत्रिजळ, नाही अंतरी कळवळ, तवती चावटीचे बोल, जनरंजविनी फूल जगा माझे. या व्यासपीठावर 999% सत्या कशी मंडळी माहित आहे? माऊली ज्ञानोबरायला विचारू आपण. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, व्याकरणी चोकडा तरकियाती गाडा, एक अध्यात्म ज्ञानापुढा जाती अंत दो. तत्व जर विचारलं, अनुभव विचारला, आणि या व्यासपीठावर शास्त्र सांगतं, आतापर्यंत साधू संतांचा जर मागोवा घेतला तर साधू संतांनी या व्यासपीठावरून काय केलं माहित आहे? अनुभव आले अंग, बाकीचे गंध जीव जंतू या मृत्यू लोकांमध्ये 84 लक्ष योनी, ते 84 लक्ष योनी 4 खाणीत सामावलेले. पहिली अंडज, श्वेदवत, जारज आणि उद्वीज, 4 खाणीमध्ये 84 लक्ष योनी सामावलेले. एक मनुष्य योनी जर सोडली तर बाकीच्या सर्व योन्या आडव्या आली. तो बरायला विचारलं कुणीतरी, महाराज यांचं काय? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. हे ज्या आडवे येऊने यांना भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची कधीच गाठ पडणार नाही. बरं, त्यांच्या बाबतीत जर विचार केला तर प्रपंचाच्या येवणीला सोपा आहे आणि परमार्थ घडू शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजताची मरते अंध पांगुळ होती बहिर्मुखी. मग बाकीच्या आडव्या येवणीच्या बाबतीत जर विचार केला प्रपंच सोपा आहे का? मुलाबाळाचं टेन्शन नाही, शिक्षणाचं टेन्शन नाही, राहण्याचं टेन्शन नाही, लग्नाचं टेन्शन नाही, कपड्याचं टेन्शन नाही, खायचं टेन्शन नाही, नात्यागोत्याचं टेन्शन नाही, अनुग्रहाचं टेन्शन नाही, माळाचं टेन्शन. माणसाला सगळं पचत आहे हो, पण माळ पचत नाही. काय वज होते? अरे तू एवढे मोठे मोठे भयानक विचार तुझ्या मेमरीमध्ये साठवतो. महाराज म्हणतात, ज्ञानोबरायला तुमचं कळलं मनोगत, ही का स्थिती अशी होती? ज्ञानोबराय म्हणतात, का रे बाबा, सायाचं
प्रपंच दिननिशी हरिसिन बदसी कवण्यापुरे. अरे प्रत्येक योनीत तू हा प्रपंच करत आलेला आहे, प्रत्येक योनीत प्रपंच केलाय. आता या योनीमध्ये फक्त एक काम कर, जे मिळालंय ना ते प्रारब्ध सन्मुख झालं म्हणून मिळालं. मायबाप, प्रारब्ध जर सन्मुख नसतं तर ते तत्व मिळालं नसतं. आणि जे तत्व आपल्यापर्यंत पोचलंय अनेक कष्टातून पोचलंय. बरं, प्रत्येक साक्षीदार आहे त्याला, तुम्ही सर्वजण साक्षीदार आहे. तुम्हाला आजही नुसतं डोळे झाकल्यानंतर बाबांचे शब्द आठवतात. बाबांनी कधीच विचार केला नाही. बाबांनी प्रबोध झाल्यानंतर सांगावं, भाऊ ताई मला विसरा, परंतु तुम्हाला मिळालेलं जे तत्व आहे ना त्या तत्वाला शेवटच्या पर्यंत श्वासापर्यंत विसरू नका. मायबा राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये या भक्ती लोकांमध्ये आले. राम प्रभूच्या रूपात असताना वानरांनी सहकार्य केलं. भगवान कृष्ण परमात्म्याच्या रूपात तोच महात्मा होता. गोप आणि गोपिका मिळून ते आनंद लुटला. तोच महात्मा तीर्थक्षेत्र अलंकापुरीमध्ये अवतार कार्याला आला. अवतार कार्याला आल्यानंतर समाधी नाही गोड वाटली. नाथबाबाच्या स्वप्नात साक्षात्कार झाला आणि सांगितलं, नाथा माझ्या कंठाला एका वृक्षाची मुळी लागलेली आहे. त्या वृक्षाचं नाव आहे अजान. जे सगळा फपट पसारा भरपूर आहे, फक्त नामच नाही, त्याला म्हणतात अजान. त्याची मला कंठाला मुळी लागली. तो ये ती मुळी काढ आणि माझ्या समोर जे तत्वज्ञानाचं या अज्ञान जीवाच्या उद्धाराचं तत्वज्ञान आहे ते बाहेर नाही, ती प्रत शुद्ध कर आणि ते समाजापर्यंत वाढ.
मैबाप अवतार कार्य झालं, अवतार कार्य झालं. तोच महात्मा निळोपरायापर्यंत अवतार कार्य केलं. महाविष्णूचा अवतार होता हे सिद्ध करण्यासाठी मी फक्त तुमच्या समोर एक प्रमाण दिले, फक्त एकच प्रमाण दिले. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या या व्यासपीठावरल्या मोठ्या मोठ्या बाबांचं कीर्तन ऐकले तुम्ही, परंतु भीष्माचार्यावर ऑब्जेक्शन घेणारा अजून जन्माला सुद्धा आला नाही. तो महाविष्णूचा अवतार होता, सिद्ध कशाने करायचं? माझा श्रीपाद बाबा महाविष्णूचा अवतार होता, सिद्ध कशाने करायचं? तर माझा महात्मा या व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर लाखो लोकांच्या समोर म्हणायचा, अरे भीष्माचार्य होता पण तुकड बाबून पोटावरी होता. कारण भगवान कृष्ण परमात्मा रूपात असताना माझे बाबा भीष्माचार्याच्या समोर होते. तरी भीष्माचार्य प्रतिज्ञेत पक्का होता, कारण द्रौपदीच्या वेळेस खाली मुंडी घातली. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे महाराज, शास्त्र सांगतं आपला स्त्रीला अन्याय होताना योग्याने, साधूनी, क्षत्रियानी डोळ्याने पाहू नये, आणि पाहिलं तर लगेच विरोध करावा, नाहीतर निघून जावं. विठाला समोर वस्त्रहरण होत आहे पण मान खाली घातली. पांडव होते, त्यांनी मान खाली घातली, आणि आपली बी ती स्थिती आहे, लक्षात ठेवा. स्वरूपापर्यंत पोहोचत असताना नाही मेळ बसत, नाही साधक टिकत. फक्त आपण आपल्याला वळिंबा लावायचा आहे, कुणी कुणाला बोलायचं नाही. आपण आपल्याला वळिंबा लावायचा, आपण पोचलो का तिथं? आपलं चालू आहे का? सततम कीर्तयतो माम एषंती दृढव्रता. आता हे प्रयत्न कुठपर्यंत, प्रयत्न वगैरे हे मला सांगा. ड्रायव्हर कुठपर्यंत शिकत आहे, बालवाडी कुठपर्यंत आहे? म्हणजे 15 वर्षाचा आमचा बाळू बालवाडीत आहे का? तर पाया पक्का करतो समोर या. कुठं तरी 1 वर्ग 2 वर्ग 3 वर्ग ऑटोमॅटिक आपल्या पडले वळण इंद्रिया सकाळा भाव तो निराळा नाही केला. कुठं तरी इंद्रियाला वळण पडलं ना, मग परत तिकडे लक्ष देता कामा नाही. मग मुखाने काय करावं? आपले या 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 पुढं. आता शेवटचा माणूस येईपर्यंत आपला जय विठ्ठल होईल, आणि मग हे माझे 2 मिनिटं 5 मिनिटं व्हायला जातात. त्याच्यासाठी मी दृष्टांत सांगत नाही. कारण का माहित आहे, एवढं
500-550 किलोमीटरवरनं मी यायचं आणि 7 टाकायचे बाप्पा सांगायचे. मला बी पटत नाही, आहे का नाही. मी जेवढं घेऊन आलोय, माझे बाबा काय करायचे माहित आहे. माझे बाबा या व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर जे कार्य करण्यासाठी अवतार करायला आलेत ना, माझं मी महाराष्ट्रात चॅलेंज करतो. बाप मी चॅलेंज करतो. असा जर एखादा जर कोण अधिकारी भेटला ना मला, त्याने हात वर करून सांगायचं की बाबांनी त्याच्या दारात आल्यानंतर, मुक्कामाला असल्यानंतर कधी प्रपंचाच्या गप्पा मारल्या, एकाने तर हात वर करून सांगायचं. किंवा तुमच्या प्रपंचाबद्दल, ड्युटीबद्दल, कर्माबद्दल कधी विचारलं, कधी. का माहित आहे, त्यांना माहित होतं माझ्या लेकराचं आयुष्य किती. सांगू मायबाप, त्या महात्म्याचं नगर मध्ये ऑपरेशन झालं डोळ्याचं. मी नांदेडला कार्यक्रम करून नगरमध्ये आलो. वलगार होत होती प्रवासामध्ये, सागरी असं वाटायचं कधी अंतर संपर्क होईल, मला बाबा कधी भेटतो, बाबा कधी. रात्री 1:30 वाजता नगरमध्ये आलो. आतमध्ये हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर बाबाच्या पोटपाशी गेलो. बाबा लगेच उठून बसले, डोळ्याला पत्ती आहे. भाऊ आले. म्हणलं बाबा तुम्ही आराम करायचा. ते म्हणजे भाऊ नाही. बाबाला हाताला धरलं, बाहेर आलो हॉस्पिटल. रात्रीचा 1:30चा टाइम आहे मायबाप, आणि मुंग्याची लाईट होती. बाबांनी उपदेश करायला चालू केला. भाऊ हे पावर, त्यांचा ऍक्सिडेंट होतोय का, हे प्रवासामध्ये किती मग्न आहे. ओळखून घेतलं, बाबाला उपदेश करायचा आहे. अंतःकरणामध्ये महाराज, प्रत्येक लेकराच्या उद्धाराची माझ्या महात्म्याला काळजी होती. आणि तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्रामध्ये देह ठेवल्यानंतर घोटी गावामध्ये अंतविधीला जे जे साधक होते त्यांना जी अनुभूती सांगतोय. आतापर्यंत प्रेताची राख खाणारा साधक आहे. सावडायला सुद्धा राख ठेवली नव्हती साधकांनी. आणि प्रबोधन नसता, महात्म्याने जर प्रबोध दिला नसता, तर अंतविधी बाबाची चिता पेटल्यानंतर काही साधकांनी आतमध्ये देह त्याग केला असता. पण बाबा सांगायचे, भाऊ रे याच्याकडे पाहू नका, मी जो आहे तो याच्यात नाही, तुमच्या आतमध्ये. हे नरा आत बदल जरा, जीव हा खरा नोहे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. मग साधकांनी एक करावं, साधकांनी एक करावं. आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालाय मायबाप, हरी भजनाची गोडी मला लावली ग किती माया. हरी भजनाची गोडी मला लावली ग किती माया. हरी भजनाची गोडी मला लावली ग किती माया. हरी भजनाची गोडी मला लावली ग किती माया.
केव्हापर्यंत आपण वाट पाहत होतो. मोठी गावावरून येतील, तिकडून येतील, परंतु त्या महात्म्याने प्रत्येकाचं हृदयाचा चौरंग केला आणि आतमध्ये विराजमान झाले. आता फक्त एक करावं, जो आपल्याला महात्मा भेटल, साधक भेटल, त्यांनी दिलेलं तत्व, ज्या अधिकारी मंडळीने ज्या साधकाला तत्व दिलं असेल त्या तत्वाची साधना करावी आणि त्या अधिकाऱ्याला श्रीपाद बाबाच्या रूपात पाहू. लक्षात ठेवा, हा अधिकारी नसून माझा श्रीपाद बाबा आहे. आणि रोज झोपीत न उठल्यानंतर विनंती करावी. काय विनंती करावी? की बाबा, माझ्या हृदय कमळावर जर तुम्ही विराजमान आहात तर शेवटच्या श्वासापर्यंत खाली उतरू नका. शेवटच्या श्वासापर्यंत खाली उतरू नका. कारण अष्टसात्विक भाव रूपी रेशमी कापड तुमच्या खाली आहे. नाम तुझे घेऊन पडली कोरड होटाला, नाम तुझे घेऊन पडली कोरड होटाला. कोरड ओटाला पडली, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. वास्तविक पाहता तुम्हाला जे दिलेलं नाम आहे ते नुसतं मरण टाळण्यासाठी नाही, मरण मारण्यासाठी. माणूस घाबरतो कशाला? मरणाला. आणि तुम्हाला मिळालेलं नाम काय? मरण मारायचंय. जर मरण जर मेलं तर शिल्लक काय राहिलं? आमर. आमर. मारो
आनंद काय झाला माहितीये? मी माईक का दिला माहितीये? त्याचं कारण सांगतो. हे तुम्ही मंडळी आहे, साक्षीदार, भाऊ पण आहे, महाराज आहे, ही सगळी मंडळी जुनी मंडळी आहे. तुम्हाला चांगलं आठवतंय, माझ्या बाबाला टाळकरी सुद्धा नव्हती, मानणारी सुद्धा नव्हती. इकडून तिकडून वारकरी जमा झाले तर ते असे काय बकवास सुद्धा डोम फुटल्यानं शाही गेलेली. बाबांनी इकडं तिकडं लक्ष देत नव्हते. बाबाला फक्त एक करायचं होतं, हे तत्व समाजापर्यंत राग कला नाही जानत तुका. फक्त त्या महात्म्याला अवतार करायला आल्यानंतर धर्माचं रक्षण करायचं होतं आणि हे सगळे सवंगडी तयार करायचे होते. आता तर एवढे मोठे झाले, हिमालयातला जरी बाबा आला ना आणि तो जर म्हणला मी 500 वर्षाचा आहे, मी 1000 वर्ष जगलोय, माझ्या जटा धरायला 25 माणसं आहेत, माझं सोन्याचं सिंहासन आहे, मी पाण्यावर चालतो, तर आमची अधिकारी वर्ग तर सोडा, पण साधक लोक म्हणतील तू पाण्यावर चढू नको, पाण्यावर चालणारी पाण्यात बेडकन मासे कमी आहेत का? तर ते करण्यासाठी आपण अवतार करायला चाललो. हरिपाठाचा त्यांचा कुठंतरी मेळ झाला, कारण योग याग विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. कारण या कलियुगामध्ये तपाच्या बळे आणि काम क्रोध खवळती. तपामुळं काय होतंय? म्हणून तापसी माणसाकडे उद्धार होत नाही, कारण परमार्थाची परसीमा म्हणजे शांती आहे. शांती परते नाही सुख आणि येर अवघेची दुःख. बाकीचं जर पाहिलं, माझ्या ज्ञानोबरायला प्रबोधाची साधना चालू झाली आणि मग माझ्या माऊली ज्ञानोबराचे प्रमाण आहेत. काय सद्गुरूंनी दिलेलं तत्व ऊर्ध्वगतीनं चाललेले आहेत माझे माऊली. आणि जात असताना प्रबोधाच्या साधनेत माझ्या माऊलीला एक एक अनुभव यायला लागलाय. काय पहिला अनुभव आला? शीतळ शांतीचा वारा.
नाम भेटलंय, अनुग्रह भेटलाय. बाकीच्या योनीत ही साधना नाही. मग तुला जर भेटले ना 84 लक्ष योनी फिरता, 84 लक्ष योनी फिरता, 84 लक्ष योनी अवचेतन देह आला होता, अचानक मिळालाय. करियाचे समाधान अचानक मिळाला. त्यावेळेस 84 लक्ष फिरत होतो. देवा मला असं साधन दे. अरे कवर फिरू बरं, नुसतं सरळ फेरा नाही ना, सरळ नाही फेरा. आपण किती कचाट्यातून आलो सांगू ग. हे बरे, अरे माय बाप एक एक येऊनी, एका एका येऊनी कोट्यावधी गटारीत आपण जन्म घेतले. कुठे हो, मग आता आलोय ना, साधन मिळालंय ना, तर तू काय कर. भगवान परमात्म्याने हे तुम्हाला दिलंय, ओरिजिनल दिलंय. तुम्ही कितीही पैसे दिले तर न मिळणार ओरिजिनल पार्ट मिळणार नाही. बरं तुमची खरेदी करण्याची ताकद पण. बरं एक एक नाही दिलं, 2-2 दिले. किडण्या, बल्ब, भोंगे, 32 दात 2दा दिले. पहिल्यांदा दुधाचे दात. तो काय भगवान परमात्मा आहे मला सांगा. दिले 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 तुम्हाला, पण चांगली जाणीव झाल्यानंतर मग अगोदर दिले. चांगली जाणीव झाली, काळ्या लागल्यानंतर दात दिले आणि तुमचं बुद्धी
हरपायच्या अगोदर काढून घेतलं, कारण दिलेल्याचं महत्व फुकाट कळत नाही, लवकर कळत नाही. दोनदा दिले, बर अनमोल किमतीचे दिले. हे पार्ट जे आहेत ना अनमोल किमतीचे आहेत. मग आपल्याला दिले, हो कशासाठी दिले? दिले इंद्रिय हातपाय कान मुख बोलाया वचन जेणे तो या अभंगावर जोडशी या अभंगावर कृषी विद्यापीठाने प्रगती पथावर तुकोबारायचं हे प्रमाण प्रत्ययाला आणलं. कसं आणलं तर काय केलं? जोडशी हा शब्द तुकोबाराच्या विद्यापीठातल्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी घेतला आणि दुसऱ्या गोड ओराचा डोळा आंबट बुरीला लावला आणि बरोबर ते बांधून टाकला. त्यांनी काय केलं? पहिला आंबटपणा सोडून दिला आणि याला काय म्हणतात? कलम. दुसरं प्रमाण सांगतो, संत दर्शनी हा लाभ आणि पद्म नाभ जोडीला. ही संत फक्त क्रिया करू शकतात, बाकीचे माझ्यासारखे पोट भरू करणार नाही. ही क्रियाच माहीत नाही त्यांना. लक्षात ठेवा, हे क्रिया झाल्यानंतर पशु का होत पण या नरका कचवी नहीं बन जाए. एक बार नर करने किया तो नरका. मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में ना तोल रे. मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में ना तोल रे. अब चुकता है अब चुकता है. फिरत असताना हे जे मॉडेल भगवान परमात्म्याने निर्माण केलं, ही मॉडेल भगवान परमात्म्याच्या कंपनीचं मॉडेल आहे. मग या मॉडेलमध्ये जे आहे ते माणसाला न करण्यासारखं आहे. माणूस अग्नी आणि पाणी एकत्र ठेवू शकत? मानवाला ठेवून दाखव. अग्नी आणि पाणी एका ठिकाणी ठेवून दाखव म्हणावं. भगवान परमात्म्याने असं मॉडेल तयार केलं की याच्यामध्ये वैष्णव नरो नावाचं अग्नी. अहम वैष्णवा नरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणाप्राण समेता पचमेन्नम चतुर्विधम हृदयाची आजोड हाती फुंक फुंकून आहो रात्री. खाल्लेलं अन्न दिलेली आहुती अग्निकुंडामध्ये गेल्यानंतर खाणं तुमच्या हातात आहे. पचवतंय कोण? आतमध्ये वैष्णव नरो नावाच्या रूपात मी आहे. कुंडामध्ये आतमध्ये आहे. मग ते खातो. पंचप्राण, प्राण अपान उदान व्यान आणि समान. देहतव पाचाचे झाले. ऐका, देहतव पाचाचे झाले तीही कर्माच्या गुणी गुंतले. बहु तशी चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. दिव्यावले महाराज
ओ बाबा, देह तर पाचाचे झाले, तेही कर्माच्या गुणी गुंतले. कर्म करायचं पण कुठपर्यंत? कर्म कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत कर्म करण्याचं बुद्धी आहे ती जोपर्यंत शिल्लक राहती तोपर्यंत नक्की समजायचं आपलं कर्म शिल्लक आहे. आणि ज्या दिवशी कर्म संपल, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जननो हे अवघी जनार्दन, ऐसे ऐकून निवत्ती साधू जन. साधूला कर्म संपल्यानंतर बरं वाटतं. मग त्यावेळेस साधक म्हणतो, झाले समाधान तुमचे देखील थोडं फास्ट हे केलं. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे म्हणा. पण काय झालंय? येत नाही नारायण. कारण जे साधन ज्याने करायचं ते साधनात गुंतलंय. साधना कशाने करायचे? मनन. मनमना भो मदभक्तो मध्याजी मा नमस्करू. अर्जुना, तू मन मी हेच करी, माझ्या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मजे काते, माझ्याने अनुसंधाने देख. संकल्प झाल्याने निशम, मध्याची चोपाईचे नाव. आयसा मी आतला होशी, तेथ माझ्या स्वरूपा पावसी. हे अंत करण्याचे गुद तुझ पासी, बोली जात असे आगा अवघ्या चोऱ्या फुले. जे सर्व स्वाम्याचे ठेवले, ते पाहुनी सुख संचिले होण्याची. चित्त चाकटले आठू घेत, वाचा पांगुळीने जे त्याच्यात येत. अपादापा कंचुकीत रोमांच आले, अर्ध उन्मनित डोळे. वर्षटाची आनंद जळे, आतुलिया सुख उर्मीची निबळे. बाहेरी कापे कापे तो थरारी, ही जर स्थिती तुला जर व्हावी वाटत असेल तर तू काय कर? तुझ्या सद्गुरूने दिलेलं तत्वाचं करियाचे समाधान, करियाचे समाधान. हो, करियाचे करियाचे समाधान, वाचे गायी नारायण. आता इथं शंका समाधान अशी आहे, बघा
वाचनी गायचं. मग बाबा आम्ही तर रोज म्हणतोय रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. पाहणारे बी लोक म्हणते काय बाबा चिंतन करतोय, काय लोक म्हणते काय बाबा चिंतन करतोय. अरे पण हे जे चिंतन चाललंय माऊली ज्ञानोबाराय म्हणतात अनंत वाचाळ. मग नेमकं कोणत्या वाचेनं चिंतन करायचंय? ज्ञानदेव मौन अंतरी, ज्ञानदेव मौन जन्मळ अंतरी, मौन म्हणजे आम्ही बी मौन धरतो. जेवायला बसलो की मौन धरतो. चपाती ठेवू का? अरे बेट्या हे काय मौन आहे का? मौन त्याला म्हणतात चित्तामध्ये शब्द न उमटणे, याला म्हणतात मौन. हो मौन. माझ्या तुकोबरायचं झालं. कधी झालं माहिती आहे? माझ्या तुकोबरायला अनुग्रह झाला. अनुग्रहाचं चिंतन केलं. चिंतनामुळे बंद मोकळे झाले. उड्याना बंद, जालिंदर बंद आणि मूळ बंद. त्या गाठीवर 3 गाठी आहेत ना, त्याच्यावर जाऊन ते नाम आदळलं. आदळल्यानंतर संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, बंधनापासून उकलल्या येता आली मिठी. मग दोघांचं ऐक्य झालं. एकच होते, फक्त कल्पना झाली. जीवन ब्रह्म वेगळ्या अशी फक्त कल्पना झाली आणि साधूने फक्त ते कल्पना काढायचं साधन दिलंय. लक्षात ठेवा. आणि मग ते नाम त्या तत्वावर जाऊन आढळल्यानंतर ती वृत्ती अन्नमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश आणि विज्ञानमय कोश, 4 कोश ओलांडले. आनंदमय कोशात वृत्ती पोचली. आनंदमय कोशात गेल्यानंतर आनंदाचे 3 प्रकार, आनंद, परमानंद आणि ब्रह्मानंद. ब्रह्मानंदात वृत्ती गेली. हो ब्रह्मानंद लागली टाळी, पूर्ण देहाते संभाळी. आणि मग त्यावेळेस तुकोबाराय नाचायला लागले. नाचे टाळी पिटी आणि प्रेम अंग धरणी लोटी. माझे सत्य ते सज्जन, भोळे भाविक हरिजन. अवस्था झाली. देहाचा संबंध संपला. विधी अवस्थेत गेले. आणि विधी अवस्थेत गेल्यानंतर तुकोबारायने मस्तकावर हात, बाबाजी चैतन्याने मस्तकावर हात ठेवला. सद्गुरूने मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तुकोबाराय देहावर आणायचा प्रयत्न केला. बाबाजी चैतन्याने देहावर आणलं. आणि देहावर आणल्यानंतर विचारलं तुम्हाला काय झालं? काय झालं तुम्हाला? तुकोबारायाला बोलता येईना. मग तुकोबाराय म्हणतात माझी मद झाली अनावर वाचा, अनिर्वचनीय वाचा झाली माझी. छंद या नामाचा घेतला. तुम्ही विहिरीत गेले, पाण्यात बुडाले, वस्तू सापडली, पण पाण्यात असल्यामुळं ओरडून सांगता येईना मला वस्तू सापडली. का तर तुम्ही कुठं आहात?
तसं अवस्थेत साधना ते तत्व भेटल्यानंतर आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आनंद तिथीचा मुक्याची आंधळाची डोळे आंधळाची पाया हे कुठं गेल्यानंतरचा अभंग आहे. हा खेळ जो आहे, हा जो अभंग आहे, हे कुठं गेल्यानंतर म्हणते पंढरपूर. कुठे गेल्यानंतर पंढरपूर. आणि हे जे दिसतंय हे काय आहे? हे पंढरपूरच आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ. मग महाराष्ट्रातल्या 51,000 रुपये घेणाऱ्या बुवाला मग ही पंढरी आहे ना, तर सिद्ध करून दे ना अनुभवाला. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदीची धार वाहे मुल. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदीची धार वाहे मुल. हो माया माया मुलकी, हो माया माया मुलकी, हो माया माया मुलकी, हो माया माया मुलकी. नदीचा ओघ असतो, ओघामध्ये धार पडते, पण खरे मासे धारीत वाहत जात नाही, ते उलट्या दिशेने निघते. कोण? मासे म्हणजे म्हणून लगेच घरी गेल्यावर हा, ते उलट्या दिशेने वाहतात, उलट्या दिशेने. आणि उलट्या दिशेने जी धारा जी वाहती वृत्ती, तिला म्हणतात राधा. राधा भागवतामध्ये प्रकरण आले मायबाप. ज्या साधकाला अवस्था होत नाही ना नाम मिळवत, त्यांनी फक्त राधा आठवा. राधा 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 राधा, माझ्या राधेचं चिंतन करा. नाहीच अवस्था झाली तर माझे श्रीपाद बाबा, माझे श्रीपाद बाबा, माझे श्रीपाद बाबा म्हणा. अरे अनुग्रहाने जन्म मृत्यूचा तडाखा चुकून नवत नाही, पण माझ्या बाबांचं नाव घेतलं तरी काळ सुद्धा येणार नाही. काळ येणार नाही. काळ माझे बाबांचं नुसतं नामस्मरण, माझे श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा. तरी तुम्ही एकांतामध्ये बसले ना, 3.5 सेकंद जास्त होती, 3.5 मिनिट जास्त होती. मला गायकर बाबाचं आठवण येते नाही. गायकर बाबाचे लहाने गायकर बाबा आहेत ना, ते म्हणत असतात, ज्याला अवस्था होत नाही ना, फक्त डोळे झाकून आठवा, आणि मग त्यावेळेस ती आतमध्ये चालू होईल.
तीही ती चिन्ह क्षणा माघारी. काय होईल? सुटला बाई पदरानी नव्हत्या भानात सुटला माझा बदल नाही मी नव्हते भानात नव्हते भानात श्रीपादात माझा सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय. मग अलीचा काढून वृत्तीमध्ये ज्ञान चित्ताची लय लागत देहाचा विशेष होतो. आणि एक वेळ चित्ताची लय लागल्यानंतर चित्ताचे आसन आणि तुका करीतो कीर्तन. ज्यावेळेस चित्ताचं आसन होईल, चित्ताचं आसन झाल्यानंतर त्या साधनेवर एवढं एकाग्र व्हावं, एवढं एकाग्र व्हावं, एवढे एकाग्र व्हावं. माझा महात्मा माझ्या पुरता नसून हे जे आहे ते तर माझ्या महात्म्याचं स्वरूप आहे. त्याला खलबदम ब्रह्म म्हणतात. हे जे आहे सृष्टी हे माझे महात्माचं नटलं आहे, माझंच हे स्वरूप आहे. आणि ही स्थिती एकदम सोप्या भाषेत तो महात्मा सांगत होता, भाऊ तुझ्या नाकातला आकाश, तुझ्या नाकातला प्रकाश आणि तुझ्या नाकातला वायू हे तुझ्या पुरता नसून अर्जुना गगन जेवढा जैसा पवनो गगने तेवढाच असे सहज हलवेल्या वेगळा दिशे एरवी गगनाची तोची ती. कानोबा कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते ते म्हणजे पूर्वी होतं, आता आहे आणि नंतर राहणार. त्रिभावाजादी जे तत्व आहे ते तत्व आमच्याकडे आहे. ते पूर्वी होतं, आता आहे, नंतर राहणार. ते ज्ञान पैदा बरवे जरी मनी आते आणावे तरी संता या भाजावे. आता जे हृदय आतमध्ये प्रवेश केलाय ना त्या तत्वाने त्याला भाजावे. ते आणि हे ते म्हणजे पूर्वी होतं, आता आहे, नंतर राहणार. ते ज्ञान पैगा बरवे तरी मनी आते आणावे तरी या संता या भाजावे सर्वस्वेशी. म्हणून तू काय कर, करी याचे समाधान आणि वाचे कोणत्या वाचेन म्हण तर परेहून परते घर आणि तेथे राही निरंतर. आता ह्याच तू गडबड करू, हा तू जर गडबड करायला लागला तर नक्की समजायचं अजून हितच येऊ. इथपर्यंत काय पोहोचला आणि तो इथं पोहोचला. Yeah.
घरी पोचले, तिकीट ठेवावं का फेकून द्यावं? एसटीने प्रवास केला, तिकीट काढलं, प्रवास संपला, स्टँडच्या खाली उतरले, रिक्षा केली, घरी आले. घरी आल्यानंतर तिकीट जपून ठेवावं का फेकून द्यावं? फेकून द्यावं, बरोबर. पण फेकून दिल्यानंतर माझ्या सीटवर कोण बसला असेल बुवा? म्हणून प्रमाण देताना कीर्तन कुठपर्यंत कारण हे आपल्या आनंद संप्रदाय चालत आहे, फडावर चालत नाही. लक्षात ठेवा, फडावर चालत 2-2 हजार तालकड्याचं सुख भोगणार आलं लक्षात. मग आपण आता पोचलोय कुठं? घरी. हे संपलं आपलं. काळ तर येणारच नाही. महात्म्याचं हत्यार ते जे मिळालेलं साधन आहे ना, ते एवढं भयानक आहे. काळाचं कामच नाही तिथं, मरणाचं बी काम राहिलं नाही. कारण का? प्रमाण देईल यासाठी केला होता अट्टा शेवटचा दिस. त्या दिवशी गोड झाला आपला, ज्या दिवशी ज्या क्षणी अनुग्रह प्राप्त झाला तुम्हाला, त्यावेळेस साधना घडली, याचा विषय संपला. आता काळ फिर, तुम्ही मोक्षाचे अधिकारी, तुम्ही आता हेडमास्टर आहे. हेडमास्टर आता पूर्वी गुरुजी होते, प्रबोध होत नाही तोपर्यंत गुरुजी होते. एक गायचा खुंटा एक तुम्हाला मानावं लागत होतं. तुम्हाला येत नाही म्हणून का गुरुजीला विद्यार्थ्याला शिकवायचं आहे म्हणून? तुम्ही गुरुजी आहे, तुम्ही गुरुजी आहे. आता एक गायचा खुंटा एक तुम्हाला मानायचंय, तुम्हाला येत नाही म्हणून नाही, विद्यार्थ्याला शिकवायचंय. पण हेडमास्टर झाल्यानंतर गुरुजी एका गायचा खुंटा येतो म्हणतो का न म्हणतोय, आणि विद्यार्थी शिकतेत का नाही शिकतेत, हे फक्त काय पाहायचं आहे. कोणी अधिकाऱ्यांनी, हेडमास्टर अधिकारी येतात, लक्षात ठेवा. आता त्यांनी येडेवणी नाही करायचं. हेडमास्टरनी आता येडेवणी करायचं, नाहीतर हेडमास्टर जर पाठीवर दप्तर घेऊन निघाला, चला चला चॉकलेट लॉलीपॉप, आता म्हणत बसला. मग आता चॉकलेट लाडू म्हणायला लागली गाडी. अरे यांची दान सुद्धा झाली नाही पाहिजे शास्त्रार्थ करायला समोर बसायची का? तर अनुभव आहे तुमच्या पाठीशी, निखळ आहे. तरी 7 शास्त्र 18 पुराणे 4 वेद कंठाग्र जरी झाली, अर्जुना जरी वेद विद जरी दहाला माते नेता वाया गेला, आणि कडू सांडोनी उपनेला कोंढा जायचा. अरे पाठांतर करणं म्हणजे भुसा आहे. तुमच्याकडे जे आहे ना, हे त्या महात्म्याने दिलेल्या राशीचं भरलेलं आहे. रास भरलेली आहे तुमच्याकडे, रास आहे, अनुभवाची रास आहे. हो, आणि म्हणून आता काय करा, हरियाचे समाधान वाचे गायी नारायण. मग पुढं गेल्यानंतर तुम्हाला बाबा बाबा म्हणतील. ऐका रे ऐका, बाबा बाबा म्हणतील. आज्ञेने जीव तुमची पूजा करतील, आज्ञेने जीव तुमची ह्या माड्याला धुतील, ह्या माड्याला पाटावर उभा करतील. बसू नका रे, तिथं थांबू नका. चमडाजानी ना कुत्ताजानी. गुरुपौर्णिमेचा दिवस होता, त्यावेळेस तुमच्या खिडकाळीला बाबा नवीन यायचे गुरुपौर्णिमेला. त्याच्या अगोदर राहुरीमध्ये गुरुपौर्णिमेचा दिवस. यशवंतराव डावकर पाटील त्यांच्या घरी आम्ही सगळे अधिकारी जमलो आणि पाद्यपूजा करून ब्राह्मण बोलवला. एवढा मोठा
तांब्याचं गंगाळ, तांब्याची घागर, पंचामृत बनवलेलं. ब्राह्मणाला पाहिलं बाबांनी सांगितलं, भाऊ तुमचं काय ते ओळखून घ्या, तुमचं काय ते ओळखून घ्या, आम्हाला प्रवचन करायचं. मी म्हणलं कानात बाबाच्या गेलो आणि बाबाला म्हणलं, बाबा तुमची पूजन करायचं आहे. बाबा म्हणे, भाऊ माझं प्रारब्ध आहे, मी कळून याचं पूजन कवर करतात, याचं पूजन, या मर्याचं पूजन कवर करतात. तिथून पुढे पहा, माझा सद्गुरू अविनाशी आहे, ही निष्ठा निश्चय व्हायला पाहिजे. म्हणून बुधवारे बाबा म्हणायचे, भाऊ बरं आहे ना, जे जे तादर म्हणायचे. बाबा म्हणायचे, निश्चय झाला, निष्ठा नागपुड्या फुकू नका रे, निश्चय झाला पाहिजे म्हणायचे, निश्चय झाला पाहिजे. याचं कारण ते आहे. म्हणून अभंगाचा तिसरं जन्मदान देणारे घरातली मंडळी, कुळातली मंडळी, नातेवाईक, सोडविता तुझं कोणी नाही नाही रे, त्रिभुवनात तुला सोडवणार कोणी नाही. हो, मग सोडवील कोण? एका चक्रपाणीवर तुम्ही, एकतर चक्रपाणी भगवान परमात्म्याचं स्वरूप ते सोडवील, नाहीतर एक सद्गुरू सोडले. येथे कोणी सोडविना, एका सद्गुरू वाचून तुला बाकीचे कोणी सोडवणार. बाकीच्याकडे जर तू पाहशील, माता पिता बंधू भगनी कोणी न पवती वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडवणी, एक लाभी दुःख भोगे कुंभपाक जात, येथे कोणी सोडविना, एका सद्गुरू वाचोने आपला भूत दैवाचा. फक्त सोडविल तर फक्त ते सद्गुरू सोडवतील. म्हणून सद्गुरूची कास धर, सद्गुरूची कास धर. सद्गुरूची वेळेस कास धरल्यानंतर मग मध्ये कोणी अपमान करील, कोणी मान देईल, पण तिथं तू थांबू नको. मग तुला कोण सोडील तर भगवान परमात्मा सोडविता तुझं कोणी नाही नाही रे त्रिभुवनी, करी याचे समाधान वाचे गाई नारायण. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपली जवळजवळ टायमिंग संपत आली. गोड असं भजन करा. विठोबा Oh
चौऱ्याऐंशी लक्ष योनी बोलो राम तुका म्हणा दासी दासी बाया तुका म्हणा बोलू नको बोलू नको दासी बाया बोलू नको दासी बाया बोलू नको दासी बाया बोलू नको दासी बाया एका जनार्दनी लागी पाया एका जनार्दनी लागी पाया करियाते समाधान करियाते वाचे गाई नारायण वाचे गाई नारायण वाचे गाई नारायण वाचे गाई नारायण वाचे Wow.